हाय नमस्कार. ही आपण फरसाणची भाजी करणार आहोत. तर हे चिवड्यामधलं मोठे फरसाण घेतले मी आणि हे कांदा, टमाटो आणि कोथिंबीर. आपली फोडणीला देऊया. इकडे मी कढई गरम करत ठेवली. यात तेल टाकूया. मोहरी, जिरा, हे लाल होतं जरा परतून घेऊया. हा टमाटा पण ह्याच्यात टाकायचं. ती शिजून निघतो टमाटा थोडा. थोडं शिजताना आलं लसूणची पेस्ट, हळद, गरम मसाला, धने पावडर, हा कांदा मसाला, हे सगळं परतून घेऊया. पाणी जेवढी भाजी लागते तेवढंच पाणी टाकायचं. तर मी 2 माणसासाठी करते. शेंगदाण्याचा कूट बारीक करायचं. मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर. तर हे आता पाणी उकळलं, ही भाजी उकळली ना की आपण शेव टाकतो. उकळत आलं आपलं. त्याच्यात आपण ही बारीक गॅसवर झाकून गॅस बारीक करायचा आणि ह्याला 10 मिनटं छानपैकी शिजून देऊ. मग ही शेव शिजली की याला भाजीला घट्टपणा येतो. आपली भाजी रेडी आहे. किती छान झालेलं आहे. आता ह्याला आपण थोडं झाकून ठेवू. गॅस बंद करायचा. थंड झाल्यावर ह्याला तेल सुटताना अशी घट्ट होते भाजी. आता शेवची भाजी रेडी आहे. बघ, आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.